नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काळकाम वेग या चॅप्टरवरती आधारित आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि ते प्रश्न सोडवायचे कसे ते आपल्याला बघायचं आहे। जर आपण या प्रकरणाचा विचार केला तर या प्रकरणामध्ये आपल्याला 5 टाइप आहेत, एकूण 5 टाइप आहेत। ते 5 टाइप कोणते? पहिला टाइप आहे आपला, पहिला टाइप काय आहे बघा, तर पहिला टाइप येतो आपला लसावीला अनुसरून। दुसरा टाइप आहे आपला पट, म्हणजे अ हा ब च्या दुप्पट, तिप्पट, चौपट किंवा शेकड्यात असतो, म्हणजे टक्क्यामध्ये किंवा गुणोत्तरामध्ये असतो, शेकडा किंवा गुणोत्तर असा एक टाइप येतो आपल्याला। त्यानंतर तिसरा टाइप येतो आपल्याला लसावी, पट, शेकडा, गुणोत्तर। त्यानंतर येतं समान काम। समान काम म्हणजे इथं होतं काय की सुरुवातीला 10 माणसे एक काम 15 दिवसात करतात, तर तेच काम 20 माणसे किती दिवसात करतील? तेच काम म्हणजे काय झालं? समान काम। समान काम असेल तर करायचं काय? आणि चौथा प्रकार येतो भिन्न काम, म्हणजे कामामध्ये बदल, भिन्न काम। तर करायचं काय? आता भिन्न काम कसं होतं तर आपल्याला इथं सांगितलं जातं काय भिन्न कामामध्ये की 15 माणसे 10 वस्तू, 15 माणसे 10 वस्तू 2 दिवसात बनवतात। 15 माणसे 10 वस्तू 2 दिवसात बनवतात, तर 5 माणसे 10 वस्तू 5 माणसे 20 वस्तू किती दिवसात बनवतील? पहिल्या याच्यामध्ये 10 वस्तू बनवल्यात, आता वस्तू किती बनवायच्या आहेत? 20। काम समान आहे का? 10 आणि 20 समान असतं का? नाही। तर अशा प्रकारचं भिन्न काम असतं। मग ते भिन्न काम कसं करायचं त्याच्यावरती आधारित उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला बघायचं आहे। आणि त्यानंतर 5वा प्रकार येतो की गुणोत्तर असतं, म्हणजे इथं सांगितलं जातं काय पुरुष आणि महिला, 5 पुरुष एक काम 4 दिवसात करतात, तेच काम 9 महिला 3 दिवसात करतात, तर 5 पुरुष व 3 महिला मिळून ते काम किती दिवसात करतील? म्हणजे महिला आणि पुरुषाचं गुणोत्तर, महिला आणि पुरुषाचं काम समान असणार आहे का? नाही। तर इथं दोघांची काय असणार आहे? ताकद प्रत्येकाची वेगवेगळी। तर महिलांचं काम असणार आहे कमी पद्धतीचं आणि पुरुषांचं काय असेल जास्त, किंवा पुरुष आणि मुलं किंवा महिला आणि मुलं या पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न असणार आहेत। म्हणजे असे एकूण 5 टाईप आहेत आणि हे 5 टाईप आपल्याला साईड बाय साईड किंवा टाईप बाय टाईप आपल्याला जात सोडवायचे आहेत। तर पहिला टाईप आपण सुरुवात करणार आहे पट आणि शेकड्यापासून आपण सुरुवात करतोय। हेच तुम्हाला पाण्याच्या टाकीत असेल आणि हेच तुम्हाला कुठं असणार आहे? काळका वेगमध्ये। हेच तुम्हाला दोन्ही टाईप तुम्हाला जसे तसे तुम्हाला काय असणार आहे? पाण्याची टाकी आणि काळका वेग या दोन्ही चॅप्टरमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे। तर असे एकूण हे 5 प्रकार आहेत आणि हे 5 प्रकार आपल्याला बघायचे आहेत। तर यासाठी आपण एक पहिल्या या 2 नंबरच्या कन्सेप्टसाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे वाक्य काय बघा, पाण्याच्या टाकीमध्ये पण तेच आपण बघणार आहे। पाण्याच्या टाकीमध्ये काय होणार आहे बघा रे, जर काम हे कशामध्ये असेल? पटीमध्ये, गुणोत्तरात किंवा शेकड्यात, पटीमध्ये, गुणोत्तरात आणि शेकड्यात असेल तर तेच काय करा? एका दिवसाचे काम माना। एका दिवसाचे काय माना? काम माना। म्हणजे जे काय पट दिली, जे काय गुणोत्तर दिले, जे काय शेकडा दिले, तेच काय म्हणायचं? एका दिवसाचं काम। उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं अ हा ब च्या दुप्पट काम, किंवा अ आणि ब यांच्या कामाच्या वेगाचं गुणोत्तर 4:3, अशा प्रकारचे प्रश्न आले तर करायचं काय? किंवा अ हा ब पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे, अशा वेळेस करायचं काय? त्यासाठी एक वाक्य आहे, ते वाक्य लक्षात ठेवा। जर काम हे, म्हणजे उदाहरणामध्ये जर पट आली, जर गुणोत्तर आलं, जर शेकडा आलं, तर करायचं काय? तेच एका दिवसाचे काय मानायचे? काम। ही कंडिशन आपण पूर्णपणे सोडवून घेणार आहे। त्यानंतर दुसऱ्या कंडिशनला सुरुवात करणार आहे। दुसरी कंडिशन काय असणार आहे? लसावी। ही कंडिशन जरा मोठी आहे। लसावीवरती आपल्याला उदाहरण काय असणार आहे की काही कामगार काम सोडून जातात, त्यानंतर कामाला रिवर्स येतात किंवा नवीन लोक येतात, तर नवीन लोक आलेले शिल्लक काम किती दिवसात करतील? या टाईपचे आपल्याला प्रश्न असणार आहेत। मग ते प्रश्न आपल्याला सोडवायचे कसे ते आपल्याला बघायचं आहे। तर सुरुवात करूया आपण प्रश्नाला। पुन्हा एकदा लक्षात ठेवा या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण टाईप किती आहेत? 5, आणि हे 5 टाईप सोडवायचे कसे त्याचं आपल्याला ज्ञान पुढे जाऊन घ्यायचं आहे। तर सुरुवात करूया। बघा पहिला क्वेश्चन काय आला आहे? पहिला क्वेश्चन आलेला आहे अ हा ब च्या दुप्पट, पट आलं इथं, पटीवरच्या उदाहरणाला आपण सुरुवात करतोय, त्या वाक्याला आपण सोडून घेतोय। अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो। अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो। जर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात? 18। दोघे मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर अ हा एकटा किती दिवसात करेल? म्हणजे तेच काम जर एकट्या अ न केलं तर दिवस किती लागतील? मी तुम्हाला आत्ताच एक सांगितलं, काय सांगितलं बघा रे, तर जर काम हे पटीमध्ये असेल, गुणोत्तरात असेल किंवा शेकड्यात असेल,
म्हणजे किंवाचा अर्थ काय, तिघापैकी कुठलंही एक आलं तर करायचं काय, तर तेच एक दिवसाचे काम मानायचे. जे दिले तेच काय मानायचं, एका दिवसाचे काम. आता इथं सांगितलंय काय, बऱ्याच मुलांचा चुकीचा ग्रह होतो इथं. तर सांगितलंय काय रे, वेगाने. वेग म्हणजे काय, कार्यक्षमता, स्पीड. ज्याचं स्पीड जास्त असतं त्याला वेळ काय लागतो रे, कमी. ज्याचं स्पीड जास्त त्याला वेळ काय लागतो, कमी. आता इथं होतंय काय, तर अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. तुलना झाली, लक्षात ठेवा तुलना कशी शोधायची, गणितामध्ये सोपं आहे. तुलना ज्याच्यासोबत होते, तुलना ज्याच्यासोबत होते त्याला च्या किंवा पेक्षा शब्द जोडतात, च्या किंवा पेक्षा. मग कोणासोबत तुलना झाली बघा, अ हा ब च्या दुप्पट, अ ची तुलना झाली कोणाबरोबर झाली, ब बरोबर. ब ला जोडलंय च्या म्हणजे ब बरोबर तुलना. आणि तुलना ज्याच्या बरोबर होते त्याला मूळ घटक मानावे. म्हणजे काही मानायचं असेल तर ज्याच्यासोबत तुलना त्याला माना. आता इथं सांगितलंय काय रे, अ आणि ब, अ आणि कोण सांगितलंय, ब. अ हा ब च्या दुप्पट वेगाने, म्हणजे यानं जेवढं काय काम केलं असेल त्याच्या दुप्पट काम कोण करतोय, अ. वेग सांगितलाय म्हणजे इथं स्पीड कोणाची जास्त आहे, अचं. मग आपण काय करतोय, तेच काम काय मानतोय, एका दिवसाचे. कोणाचे मानतोय, एका दिवसाचे. मग होणार काय बघा रे आता इथं, तर अन समजा एक वस्तू बनवली, याने किती वस्तू बनवली, एक. तर याच्या दुप्पट, आता एक्स ही मानता येईल आपल्याला, पण एक्स न घेता आपण ए घेऊया. एक वस्तू बनवली तर हा बनवला किती रे, एक ची दुप्पट किती होणार, दोन. म्हणजे याची क्षमता काय असणार आहे, दिवसाला दोन वस्तू बनविणे. दिवसाला किती वस्तू बनवणे, दोन. आणि याची क्षमता जी असणार आहे ती, याची क्षमता किती असणार आहे, एक वस्तू बनविणे. तर यासाठी वेळ लागतो किती रे, एक दिवस. एक दिवस. एका दिवसाला दोन वस्तू, एका दिवसाला एक वस्तू. एका दिवसाला दोन वस्तू, एका दिवसाला एक वस्तू. आता उदाहरणामध्ये सांगितलंय काय बघा, किंवा पुन्हा एकदा समजून घ्या. बघा मी काय केलं रे, तर यासाठी तुम्हाला जे वाक्य सांगितले ते वाक्य लक्षात ठेवा. पट्टीमध्ये गुणोत्तरात आणि शेकड्यात असेल तर तेच काय माना, एका दिवसाचे काम. तर आता या उदाहरणामध्ये सांगितले काय बघा, या उदाहरणामध्ये बघा, अ हा ब च्या दुप्पट, हा एक वस्तू बनवतो तर हा बनवणार किती, दोन. मग समजा याला दोन वस्तू बनवायचे दिवस किती गेलात रे, एक. अ ला दोन वस्तू बनवायचे दिवस गेलाय एक. तर ब ला तेवढंच काम करण्यासाठी किती दिवस लागणार, दोन दिवस. का, तर याची क्षमता काय रे, दिवसाला एक वस्तू. तर दोन दिवसाला किती वस्तू असणार आहे, दोन. आता इथं करायचं काय, दोघे मिळून. आपल्याला सांगितलं काय, दोघांनी काम केले, दोघे मिळून. मग दोघांचं काम झालं किती, याच्या दोन वस्तू आणि याची एक वस्तू. एकूण झाल्या वस्तू किती, तीन वस्तू. दोघांचं मिळून, अ अधिक ब मिळून काम झालं किती, तीन वस्तू. आणि प्रत्येक दिवसाला हे काय करत जाणार आहेत, तीन वस्तू बनवत जाणार आहेत. आणि हे संपूर्ण काम किती दिवसात करतात, 18. संपूर्ण काम किती दिवसात करतात, 18. तर 18 दिवसाचं काम काय असणार, 3 गुणिले 18. प्रत्येक दिवसाला 3, तर 18 दिवसामध्ये किती, हे भेटणार काय आपल्याला, एकूण काम. पण यांचा गुणाकार करायचा नाही. करायचं काय बघा, आता यालाच भागिले, हे काय झालं, एकूण काम. आणि हे काम करायचं आहे कोणाला, अ हा एकटा. अ हा एकटा ते काम किती दिवसात करेल. मग अ चं काम किती आहे, दिवसाचं, दोन. दोन ने भागा, बे के बे, बेन नव्वे 18, 3 नव्वे 27. या प्रश्नाचं उत्तर आलं 27 दिवस. 27 दिवस. कोणत्या ऑप्शनमध्ये 27 आहे, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, 27 दिवस. 27 दिवस. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. पुन्हा एकदा बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अशा वेळेस काय करा, तर तेच एका दिवसाचे काय मानायचे आहे, काम. एका दिवसाचे काय मानायचे आहे, काम. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही ते वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला तिन्ही प्रकारातील उदाहरणं तोंडी सोडवता येतील एका वाक्यामध्ये. विदाऊट सूत्र, विदाऊट मांडणी, विदाऊट एक्स न घेता आपल्याला या पद्धतीत उदाहरणंही सोडवता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, तर या एक्झाम्पलमध्ये सांगितलंय काय बघा, आता अ हा ब च्या दुप्पट. पुन्हा आलं बघा, बघा इथं काय वापरलंय, वेगाने. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर क हा अ आणि ब, क हा अ आणि ब, म्हणजे इथं व्यक्ती किती आहेत, तीन. कोणकोणत्या, अ ब क. क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित म्हणजे समान कामा इतके काम करतो. अ एकटा, काम कोणी केलंय, अ न. कोणी केलंय, अ न. अ एकटा 12 दिवसात एक काम संपवितो. तर प्रश्न काय बघा, तिघे मिळून, अ ब क
मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. काय करायचं बघा आता याच्यामध्ये. तर आपल्याकडे व्यक्ती किती आहेत आता 3, अ, ब आणि क. बघा रे, अ आणि ब चं काम तुमचं तयार आहे. हे वाक्य बदलणार नाही. वाक्य काय बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने, म्हणजे ब जेवढं काम करत असेल त्याच्या दुप्पट कोण करतो, अ करतो. कोण करतो, अ करतो. तर यानं एक वस्तू बनवली तर हा बनवतो किती, 2. आता दोघे मिळून, किंवा क चं काम काय सांगितलं बघा, क चं वाक्य आपण साईडला लिहूया. क बरोबर हा म्हणजे गणितात काय असतं, बरोबर. हा म्हणजे गणितात काय येतं, बरोबर. तर क बरोबर काय येणार बघा आता, क बरोबर अ आणि म्हणजे काय, आणि म्हणजे काय, अधिक अ आणि ब यांच्या एकत्रित कामा इतके, म्हणजे या दोघांनी जे काम केलंय ते काम एकटा क करतो. फक्त शिकण्यापुरतं या पद्धतीत उदाहरणं मांडणं करा. कचं तुम्हाला तोंडी करता आलं पाहिजे. या दोघांनी इतकं काम कोण करतो, क. तर कचं काम काय असणार आहे, 2 आणि 1 3. हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. किंवा इथं वाक्य आपण बनवलंय, अ चं काम माहित आहे 2 वस्तू आणि ब चं किती आहे 1 वस्तू. याचा अर्थ क ची क्षमता झाली किती, 3 वस्तू. क ची क्षमता झाली किती, 3 वस्तू. क किती वस्तू बनवतो, 3. तर क चं काम आलं किती, 3 वस्तू. आता आपल्याला उदाहरणात सांगितलंय काय, काम केलंय कोणी, अन, एकट्या अन. आणि हे काम कोणाचं आहे रे, एका दिवसाचं. एका दिवसाची अ ची क्षमता 2 वस्तू, ब ची 1 आणि क ची किती, 3. याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये क चं काम काय, सर्वाधिक जास्त स्पीड नाही, कारण 3 वस्तू बनवतो. याचा अर्थ समान जर काम करायला गेला तर क ला दिवस काय लागणार, कमी. क ला दिवस काय लागणार, कमी. आणि सर्वात जास्त कोणाला दिवस लागणार, ब ला. आपल्याला ते करायचं नाही. तिघे जर एकत्र आले तर काम बनतंय किती बघा रे, यानं 2 वस्तू, याची 1 वस्तू आणि याच्या 3 वस्तू. बनलं किती, टोटल 6 वस्तू. टोटल किती वस्तू बनल्या, 6. तर आता होणार काय बघा, आपल्याला काम केलंय कोणी, अन. अ ची क्षमता किती आहे दिवसाला, 2. आणि किती दिवस काम करतोय तो, 12. म्हणजे एकूण काम काय निघणार बघा, एकूण काम प्रत्येक दिवसाला 2 वस्तू, असं किती दिवस काम करतोय तो, 12. 2 गुणिले 12, 2 गुणिले 12 भागिले, कोणाला प्रश्न विचारलाय, तिघांना. तिघांचं काम किती आहे, 6. 6 ना भागा, 6 1 6, 6 2 12. उत्तर आलं 2 2 4. म्हणजे उत्तर लागलं काय रे, दिवस किती लागले, 4 दिवस. उत्तर आलं काय, 4 दिवस. कोणत्या ऑप्शनमध्ये 4 आलंय, ऑप्शन नंबर 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 1. ते जर वाक्य ठेवलं तर उदाहरणाचं उत्तर सोपं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येईल. क चं काम बघा, अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतकं, म्हणजे 2 अधिक 1 झालं किती, 3. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय आलाय बघा, अ ब क तिघे मिळून, म्हणजे तिघांनी एकत्र काम केले. तिघांनी एकत्र किती दिवसात काम करतात, 12. अ हा ब च्या दुप्पट काम करतो. अ हा ब च्या दुप्पट काम करतो, म्हणजे स्पीड काम करतो. तर क हा, क चं वाक्य बघा, क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल, म्हणजे क ला लागणारे दिवस सांगायचे. आता सोडवणार काय, व्यक्ती किती आहेत एकूण, 3. कोणकोणत्या, अ ब आणि कोणते आहे, क. अ ब आणि कोणते आहे, क. सेम आत्तासारखंच पहिलं वाक्य काय आहे. आता हे या वाक्याचा आपण विचार शेवटी करूया. अ हा ब च्या दुप्पट, अ हा ब च्या दुप्पट. पट आलं, एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम काय होणार बघा रे आता, अ हा ब च्या दुप्पट. ब न जर 1 वस्तू बनवली तर हा बनवणार किती, 2. आता क चं वाक्य बघा, क हा, व्यवस्थित वाक्य वाचा, क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या 1/3. क हा म्हणजे काय आलं, बरोबर. अ आणि म्हणजे काय आला, अधिक ब. अ आणि ब यांच्या म्हणजे आला काय, गुणाकार. यांच्याचा अर्थ काय आला, गुणाकार. इथं घ्या किंवा इथलाच्या गुणाकार च्या 1/3. मग याची मांडणी काय होणार बघा, अ चं काम किती आहे, 2 अधिक ब चं 1 गुणिले 1/3. म्हणजे आलं काय, 2 आणि 1 3. 3च्या 1/3. 3 ला 3 गेले. उत्तर आलं 1 वस्तू. उत्तर आलं 1 वस्तू. आता इथं काम केले कोणी, तिघांनी केले. तर तिघांचं काम किती आहे बघा, तिघांच्या कामाची काय होणार, बेरीज. किती ते कामाची बेरीज, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4.
म्हणजे तिघे जर एकत्र एक दिवस कामाला आले तर वस्तू किती बनतात? 4. तिघे एकत्र एक दिवस कामाला आले तर वस्तू किती बनतात? 4. त्यापैकी एच्या वस्तू किती आहेत? अच्या वस्तू 2, बच्या वस्तू 1 आणि क ची वस्तू 1. याचा अर्थ ब आणि क ला दिवस काय लागणार? समान. आता करायचं आहे काय? माहिती काय सांगितली? माहितीमध्ये काय सांगितले? काम केले कोणी? तिघांनी. तिघे जर आले तर वस्तू किती बनतात? 4. तर 4 गुणिले काय होणार? 12. हे काय भेटणार? एकूण काम. पण यांचा गुणाकार करायचा नाही, मोठी संख्या करा, परत भाग देणार. भागिले प्रश्न कोणाला विचारलाय? काम कोणाला करायचं आहे? क ला. क चं काम किती आहे? 1. 1 न भागा. 1 न भागलं तर संख्येत काही वाढ होत नाही आणि काही घट होत नाही. म्हणजे उत्तर आलं काय? 12 चोक 48. उत्तर आलं 48 दिवस. 48 दिवस. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. लक्षात ठेवा, ते वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे सोपं जाईल. आणि याला एक्सच्या मांडणीमध्ये सोडवायचं कसं? तर एक्सच्या मांडणीमध्ये सोडवताना काय होणार? एक्सची मांडणी पण सांगतो तुम्हाला. बघा, एक्सची मांडणी काय होईल? अ, ब आणि क चं वाक्य आहे. बघा रे, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. वेग कोणाचा जास्त आहे? अ चा. आणि ब चा काय? कमी. याचा अर्थ दिवस कोणाला जास्त लागणार? अ ला का ब ला? तर ब ला दिवस काय लागणार? जास्त. का? तर अ चा वेग जास्त आहे. समजा याला जर x दिवस लागत असतील तर याला दिवस लागणार किती? 2x. हे मी दिवस मानले, याचे दिवस मानले, याचे दिवस मानले. तर क चे दिवस काढायचे आहेत. आता क चं वाक्य काय म्हणतंय? या दोघांच्या कामाच्या एकत्रित कामाच्या किती करतो? 1/3. मग दोघांचं एका दिवसाचं काम बघा, अ चं एका दिवसाचं काम करणार 1/x आणि ब चं काय असणार आहे? 1/2x. आता वाक्य काय म्हणते बघा रे, या दोघांच्या एकत्रित. एकत्रित म्हणजे काय रे? या दोघांची बेरीज 1/2x. आणि या कामाच्या 1/3 काम कोण करतो? क. म्हणजे क चे दिवस आपल्याला भेटतील. आता या मांडणीमध्ये लक्षात ठेवायचं, जे दिवस असतात ते कुठं असतात? छेदात. बघा रे, आता इथं होणार काय? तर क चं काम काय येणार? या दोघांची बेरीज करायची आहे. बेरीज कधी करतो? अपूर्णांकाची. छेद समान असेल तर. याचा छेद आहे x, याचा छेद किती आहे? 2x. बेरीज करता येणार आहे का? नाही. तर पाया समान करावा लागेल. इथे 2 आहे, इथे 2 करावं लागेल. म्हणजे गुणिले किती येणार? इथं 2. तर यालाही गुणिले 2. म्हणजे मांडणी काय आली बघा रे, 2 1 2. 2 अधिक 1 भागिले काय आला? 2x गुणिले 1/3. आलं काय रे? 3. 3/2x गुणिले 1/3. 3 ला 3 गेले. म्हणजे क चं दिवस किती आलं रे? 1/2x. क चे दिवस किती आले? क चे दिवस आले किती? 1/2x. क चे दिवस किती आले? 1/2x. म्हणजे उत्तर कुठं असतं? छेदात. म्हणजे याचे पण दिवस किती आले? 2x. बघा, या दोघांना समान दिवस. याचेही दिवस आहेत आणि याचेही काय आहेत? दिवस. याचेही दिवस आणि याचेही काय आहेत? दिवस. लक्षात ठेवा, याचेही दिवस तेच आले आणि याचेही तेच आले. आता होणार काय? तिघांनी एकत्रपणे काम केलं तर काम किती दिवसात होतंय? 12. 1/12 बरोबर काय मांडणी होणार बघा? 1/x अधिक 1/2x अधिक 1/2x. आता हे सोडवायचं आहे. या तिघांची बेरीज करायची आहे. पाया समान आहे? नाही. तर याला गुणिले काय करावं लागेल? 2. का? तर सर्वात 2x आहे म्हणून गुणिले 2. आलं काय रे? 1/12 बरोबर 2 अधिक 1 अधिक 1 भागिले पाया समान केल्यानंतर किती वेळा लिहितो आपण? एकदाच. म्हणजे मांडणी काय आली रे? 1/12 बरोबर 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4/2x. तिरकस गुणाकार येणार काय रे? 12 चोक 48. 48 बरोबर 2x. 48 बरोबर 2x. तर या पद्धतीने तुमचा एक्सचं काम असणार आहे. मग येणार काय रे? 2 गुणाकारात आहे, काय होणार? भागाकारात. x बरोबर 48 भागिले 2. x बरोबर आला किती? 24. x बरोबर आला किती? 24. पण आपल्याला कोणाचं विचारलंय बघा आता? कोणाचं विचारलाय प्रश्न? क ते काम. प्रश्न कोणाचा विचारलाय? क चा. तर क चं काढायचं आहे. मग होणार काय? क चं काम. क ला लागतात दिवस किती? क चे दिवस किती आहेत? 2x. क बरोबर 2x. बरा, x ची किंमत 2 गुणिले 24. 24 2 किती आलं? 48. ही झाली एक्सच्या मांडणीनुसार सोडवण्याची पद्धत. आणि ही झाली आपली त्या वाक्यानुसार. आपण जर ते वाक्य केलं तर आपलं उत्तर खूप सोपं झालं. हे तुम्हाला नंतर तोंडी करता आलं पाहिजे, मांडणी करता आली पाहिजे, व्यवस्थित काय केलंय ते समजलं पाहिजे. बघा, जे काय दिलंय पट, मी सांगितलंय काय तुम्हाला? बघा, इथलं वाक्य ते लक्षात ठेवा. जर काम हे पटीमध्ये गुणोत्तरात आणि शेकड्यात असेल तर तेच काय माना? एका दिवसाचे काम माना. हे समजलं तर तुम्हाला ते सोडवायला सोपं जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन.
या उदाहरणामध्ये काय सांगितले बघा, अ व ब यांच्या कामाच्या वेगाचे गुणोत्तर. म्हणजे पुन्हा आलं काय, गुणोत्तराची कन्सेप्ट आली. एक गुणोत्तर असेल तर काय करतोय आपण, एका दिवसाचं काम गुणोत्तर किती आहे रे, 5/6 आहे. तर त्यांना समान काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती, समान काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती. समजा अ न एक घर बांधलंय, तेच घर कोणाला बांधायला द्यायचं आहे, ब ला. समान काम आहे, एकच घर दोघांना बांधायचं आहे. अ न बांधलं तर अ च्या वेगाचं गुणोत्तर किती दिलंय, 5 आणि याचं दिले किती, 6. तर यांना लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर सांगायचं आहे, लागणाऱ्या वेळेचं. म्हणजे आपल्याला दिलंय कोणाचं गुणोत्तर, वेगाचं. लक्षात ठेवा, याचं उत्तर काढत बसायचं नाही, खूप सोपं आहे. अ आणि ब. एक वाक्य लक्षात ठेवा, समान कामासाठी, वाक्य बघा काय ते, समान कामासाठी लागणाऱ्या वेग व वेळ समान कामासाठी लागणाऱ्या वेग व वेळ यांचे गुणोत्तर विरुद्ध असते. म्हणजे थोडक्यात काय बघा, हे वाक्य लक्षातच ठेवा, समान काम कोणतंही करायचं असेल तर दोन व्यक्तींना लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर काय असतं, विरुद्ध. म्हणजे पहिल्याचा वेग म्हणजे दुसऱ्याचा वेळ आणि दुसऱ्याचा वेग म्हणजे पहिल्याचा काय असतो, वेळ. तर लक्षात ठेवा, आता करायचं काय, समजा इथं दोन व्यक्ती आहेत बघा, दोन व्यक्ती कोणते आहेत, समजा पहिला व्यक्ती ए आणि दुसरा कोण, बी. तर याचा वेग काय आहे, समजा याचा वेग एक्स घेतला तर याचा वेग काय असणार आहे, वाय. ए आणि कोण आहे, बी. तर याचा एक्स आणि याचा काय, वाय. तर यांना लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर बघा, वाक्य काय म्हणत आहे, समान कामासाठी. यांनी काय केलं, दोघांनी समान काम. तर समान कामासाठी लागणाऱ्या वेग आणि वेळ याचं गुणोत्तर काय असतं, विरुद्ध. म्हणजे पहिल्याचा वेग म्हणजे दुसऱ्याचा काय असतो, वेळ. आणि याचा वेग म्हणजे याचा काय येतो, वेळ. म्हणजे वेळेचं गुणोत्तर काय येणार आहे, वायास एक्स आणि वेगाचं काय, एक्सास वाय. हे लक्षात ठेवा. यानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, इथं 5 आणि याचा काय असणार आहे, 6. तर वेळेचं गुणोत्तर काय असणार आहे, इथे 6 आणि इकडे काय येणार आहे, 5. म्हणून वेळेचं गुणोत्तर आलं किती रे, वेळेचं गुणोत्तर आलं किती, 6/5. कोणत्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे रे, ऑप्शन नंबर 1. हे वाक्य तुम्हाला पाण्याची टाकी, काळकाम एक आणि रेल्वेमध्ये पण लागू पडतं. फक्त रेल्वेमध्ये काय असतं, काम नसतं, तर काय असतं, अंतर, समान अंतर. तर हे वाक्य तुम्हाला खूप उपयोगाचं आहे आणि ते वाक्यावरून तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. जर तुम्ही याच्यानुसार जायचं असेल, आता इथं समान काम करायचं आहे, काय होणार बघा रे, समान काम. व्यक्ती कोण होत्या, अ आणि ब. आपल्याला काय सांगितलंय, वेगाचं गुणोत्तर. वेगाचं म्हणजे स्पीडचं गुणोत्तर. काय गुणोत्तर दिले बघा रे, 5/6 वेग दिलाय. तर समान काम करा सांगितलंय. काम काय सांगितलंय तुम्हाला, समान काम. पण काम काय केलंय माहिती आहे का, इथं नाही. यांनी काम काय केलंय माहिती आहे का, नाही. आपल्याला काम तयार करावं लागेल. काम तयार कसं करायचं, आपल्याला अशी संख्या पाहिजे की त्याला 5 आणि 6ने पण भाग जाईल, असं काम आपल्याला करावं लागेल. एक काम घेतलं तर ते उत्तर येणार आहे पण किचकट होणार आहे, पॉईंटमध्ये जाणार किंवा तुम्हाला ते सोडवता येताना अडचण येणार आहे. करायचं काय, समान काम करायचं आहे. गणितात कधीही कोणती संख्या समान करायची असेल तर काय करायचा, लसावी काढायचा. या दोघाचा लसावी काय येतोय, या दोघाचा लसावी येतोय 30. का, तर 5 आणि 6 या संख्या कशा आहेत रे, सहमूळ संख्या. लक्षात ठेवा, आपलं लसावी आणि मसावीच्या प्रकरणामध्ये बघा तुम्हाला ते जाणून येणार आहे. तर 5 आणि 6 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय ते तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचा एकही सामायिक अवयव नाही त्याला काय म्हणतो आपण, सहमूळ संख्या. तर याचा लसावी काय येतो रे, यांचा गुणाकाराला किती, 30. समजा यालाही 30 वस्तू बनवायच्या आहेत आणि यालाही 30 वस्तू बनवायच्या आहेत. हा दिवसाला बनवतो किती, 5 आणि हा दिवसाला बनवतो किती, 6. वेगाचं गुणोत्तर हे काय असतं, प्रमाणात असतं, एका पाड्यात असतं. 1च्या पाड्यातील 5 नंबरची संख्या, 1च्या पाड्यातील 6 नंबरची संख्या. तर 5 वस्तू दिवसाला बनवतो तर त्याला बनवायचे किती, 30. तर लागणारा वेळ काय आहे बघा, याला वेळ काय लागणार, 30 भागिले दिवसाला 5 असं 30 वस्तू बनवायच्या. 30 भागिले 5 लागला वेळ किती रे, 6. आणि या बाजूला काय येणार रे, 30 भागिले दिवसाला 6 तर लागलं किती रे, 5. बघा तेच उत्तर आलं नाही, या बाजूला 5 गेलं आणि या बाजूला काय आलं रे, 6. म्हणून लक्षात ठेवायचं, समान कामासाठी जे आपण वाक्य बघितलं ते वाक्य काय, समान कामासाठी लागणाऱ्या वेग व वेळ यांचं गुणोत्तर काय असतं, नेहमी विरुद्ध असतं. म्हणून याही प्रश्नाचं उत्तर आपण त्या पद्धतीने किती काढलं, 6/5. बघा 6/5, अ ला 6 आणि ब ला किती आला, 5.
अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतो, पण परीक्षेमध्ये नंतर हे करण्याची गरज नाही. हे फक्त तुम्हाला सोडून कसं सोडवण्याचं ते तुम्हाला सांगितलेलं एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात ठेवा, हेच वाक्य लक्षात ठेवा आणि यानुसार तुमचं उत्तर आलं पाहिजे. 5 6 तर 6 5 या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण. बघा क्वेश्चन काय आला, अ व ब यांच्या कामाच्या पुन्हा आले वेगाचे गुणोत्तर किती दिले 7 9. जर दोघे मिळून म्हणजे काम केले कोणी दोघांनी मिळून 18 दिवसात किती दिवसात केले 18 दिवसात पूर्ण करतात, तर ब एकटा ते काम म्हणजे काम कोणाला करायचं आहे ब ला. ब एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ब ला लागणारे दिवस काढायचे आहेत. ब चे काय काढायचे आहेत दिवस. तर होणार काय बघा रे, आता ब चे दिवस काढायचे आहेत. इथं पुन्हा एकदा अ आणि ब चं काय दिलंय तुम्हाला रे, अ आणि ब चे काय दिलंय वेगाचं गुणोत्तर. अ आणि ब वेगाचं गुणोत्तर. एक गुणोत्तर असेल तर आपण केले काय रे, गुणोत्तर असेल तर आपण करायचं आहे काय, गुणोत्तर असेल तर एका दिवसाचं काम गुणोत्तर आहे. गुणोत्तर आहे म्हणजे काय करतोय आपण एका दिवसाचं काम. मग या कंडिशनचा वापर करून आपण ते उदाहरण सोडवणार आहे. बघा रे आता उदाहरण काय सोडवणार, कसं सोडवणार बघा. अ 7 आणि हा किती 9, हा करतो एका दिवसाला काम. एका दिवसाला 7 वस्तू, एका दिवसाला 9 वस्तू. 7 वस्तू 9 वस्तू. तर आता करायचं आहे काय, काम केलंय कोणी दोघे मिळून. मग दोघे किती बनवतात बघा रे, हा 7 आणि हा 9. हा 7 वस्तू बनवून मदत करतोय, हा 9 बनवतोय. बनल्या किती रे 9 आणि 7 16 वस्तू. वस्तू किती बनल्या 16. वस्तू किती बनल्या 16. आणि 16 ह्यांना दोघे मिळून किती दिवसात काम करतात 18. तर एका दिवसाला 16 तर 18 दिवसात किती बनवणार 16 गुणिले 18. 16 गुणिले 18. 16 गुणिले 18 हे झालं एकूण काम. पण आपणाला एकूण काम विचारलेलं नाही. विचारलंय काय दोघे मिळून, कोणाला विचारलंय ब ला. तर ब च्या कामानं भागा. ब चं काम किती आहे 9 म्हणजे ब चं काम किती आहे 9. 9 न भागलं का आपल्या प्रश्नाचं उत्तर. ब ला लागणारे दिवस 9 1 9 9 2 18 आणि 16 2 आले किती रे 32. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं 32 दिवस. या प्रश्नाचं उत्तर काय आलं 32 दिवस. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर किती आला 2. या प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आलाय, रमण हा एक काम किती दिवसात बनवते बघा रे. रमण हा एक काम 20 दिवसात करतो. अरुण हा रमणपेक्षा 25% अधिक क्षमतेने काम करतो. 25% अधिक क्षमतेने काम करतो. तर अरुण ते काम किती दिवसात किती दिवसात करेल. अरुण ते काम किती दिवसात करेल. आता करायचं काय बघा, अरुण ते काम किती दिवसात करेल. पुन्हा एकदा शेकडा आलाय. आपलं वाक्य काय पट गुणोत्तर आणि शेकडा असेल तर काय करायचं रे, तेच एका दिवसाचं काम मानायचं आहे. तेच काय करायचं आहे एका दिवसाचं काम मानायचं आहे. मग आता इथं पण सेम अ आणि ब तर एका दिवसाचं काम मानायचं आहे. बघा पुस्तकात खूप गोंधळ केलेला आहे. उदाहरणं सोडवून देताना किंवा इतर तुम्ही जर बघितलं यूट्यूब चॅनलला पण काय केलेलं आहे तर ही पद्धत चुकीची सांगितलेली, हे उदाहरण चुकीचं सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांना समजत नाही की इथं क्षमता म्हणजे काय. क्षमता म्हणजेच काय आलं स्पीड आलं. तर 25% अधिक क्षमतेने म्हणजे स्पीड कोणाचं जास्त आहे अरुण हा रमणपेक्षा. अरुणचं स्पीड जास्त आहे कोणापेक्षा रमणपेक्षा. किती टक्क्याने जास्त आहे 25. ज्याचं स्पीड जास्त त्याला वेळ काय लागतो कमी. आता हे उदाहरण सोडवायचं कसं, तर बघा रे तुलना बघा, हे 20 दिवस आहे आपण सध्या साईडला ठेवूया. अरुण हा रमणपेक्षा किती टक्के अधिक क्षमतेने आहे. आता 3 प्रश्न असतात बघा. 25% बघा तिघांचा अर्थ 25% अधिक क्षमतेने. 25% अधिक क्षमतेने 3 शब्द असतात. 25% कमी क्षमतेने आणि फक्त म्हणलं जाईल तुम्हाला 25% क्षमतेने. 25% क्षमतेने. तर याचा अर्थ काय करायचा बघा. 25% अधिक क्षमतेने अधिक म्हणलं तर काय करायचं आहे 25 मिळवायचं असतं. अधिक म्हणजे मिळवायचं असतं. 25% कमी म्हणलं का काय करायचं वजा. आणि तिसरा प्रश्न वाक्य जर असं असेल 25% क्षमतेनं याचा अर्थ त्याची कार्यक्षमता फक्त 25%च आहे. 25च आहे. बघा आता करायचं काय, या 3 शब्दांचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा.
बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो, कारण हे आपल्याला कुठे असणार आहे, शेकडेवारी प्रकरणामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे, तिथं आपल्याला जमलं पाहिजे. आता इथं होतंय काय, अ हा ब पेक्षा, बघा की किंवा अरुणाने काय सांगितलं आहे, रमण, तर अरुण आणि काय घेऊया आपण, रमण, अरुण आणि रमण किंवा रमण आणि अरुण. बघा इथं बाकी काय म्हणते, अरुण हा रमणपेक्षा, अरुणची तुलना आहे, अरुणची तुलना, याची तुलना कोणाबरोबर आहे, रमण बरोबर. अरुण हा रमणपेक्षा किती टक्के अधिक क्षमतेनं काम करतो, 25. पण रमणची क्षमता आपल्याला माहिती आहे का, नाही. तर रमणला आपल्याला मानावं लागेल. रमणला काय मानणार बघा रे, टक्के आलं, शेकडा आलं, म्हणून माना किती आला, 100. 100च का माना, तर 100चं कोणतंही टक्के म्हणजे काय रे, तीच संख्या असते, म्हणून 100 मानलं. समजा हा जर 100 वस्तू बनवत असेल तर हा अधिक क्षमतेने, 25% अधिक क्षमतेने, मी आत्ताच सांगितलं अधिक क्षमतेने असेल तर काय करायचं, मिळवायचं. म्हणजे 125 वस्तू बनवतो. हा वस्तू किती बनवतो, 125. किती दिवसात, शेकडा आलं म्हणजे एका दिवसाचं काम. बघा रे, मी आत्ताच तुम्हाला शिकवलं, काय शिकवलं, जर शेकड्यातलं काम असेल तर करायचं काय, ते एका दिवसाचं काम, म्हणून आपण एका दिवसाचं काम घेतलंय. आता करणार काय बघा रे, तर याला भाग जातोय, कशाने भाग जातोय, 25. ही जर मोठी संख्या वाटत असेल तर लहान करूया आपण, 25ने भाग जातोय, 25 चौक 100, 25 पाच 125. याच्या 5 वस्तू आणि याच्या वस्तू किती आल्या, 4. याच्या 5 आणि याच्या किती आल्या, 4. आता आपल्याला सांगितलंय काय, काम केलंय कोणी, रमण हा एक काम रमणनं एकट्यानं केलंय, रमणनं एकट्यानं केलंय. रमणला दिवस किती गेलेत, 40. रमणची कार्यक्षमता किती आहे, दिवसाला 4 वस्तू. रमणची क्षमता किती आहे, 4 वस्तू. तो दररोज 4 वस्तू बनवत चाललाय. दररोज किती वस्तू बनवत चाललाय, 4. तर तो 20 दिवसात किती बनवेल, बघा आता प्रश्नाचं उत्तर काय असणार, 20 गुणिले 4 केलं का भेटणार काय आपल्याला, एकूण काम. पण आपल्याला आवश्यक नाही, एकूण काम आहे ते भागिले हेच काम करायला लावायचं आहे कोणाला, अरुण ते काम, म्हणजे ते काम म्हणजे तेच काम, अरुणला करायला लावायचं. अरुणची क्षमता किती आहे, 5. अरुणच्या कामानं भागा, 5 एके 5, 5 चौक 20. उत्तर आलं 4 चौक 16. म्हणजे त्याला लागणारे, अरुणला लागणारे दिवस किती आहेत, 16 दिवस. अशा प्रकारे आपण जे काय शेकड्यात दिले तेच मानायचं आणि त्याच्यावरती अधिक क्षमता असेल तर बेरीज करा, कमी असेल तर वजा करा आणि फक्त क्षमता असेल तर तेच घ्यायचं. तर यानुसार आपण हा प्रश्न सोडवू शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. पुन्हा बघा, 3 कन्सेप्ट मी आत्तापर्यंत तुम्हाला शिकवत चाललो आहे. पहिली कन्सेप्ट काय होती आपली, की जर काम हे पटीमध्ये असेल, शेकड्यात असेल आणि गुणोत्तर, पट, गुणोत्तर आणि शेकडा असेल तर करायचं काय, तेच एका दिवसाचं काम आपल्याला मानायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, ए हा एक काम 23 दिवसात, किती दिवसात करतो, 23 दिवसात करतो. ए हा पी पेक्षा 30%, ए हा पी पेक्षा, ए ची तुलना केली पी बरोबर, पी पेक्षा 30%, बघा शब्द काय आला, जास्त क्षमतेने काम करतो. तर ए व पी मिळून, म्हणजे दोघांना काम करायचं आहे, ए आणि पीला, ए व पी मिळून ते काम किती दिवसात संपवतील, ए व पी मिळून ते काम किती दिवसात संपवतील. आता करणार काय बघा रे, व्यक्ती किती आहेत आपल्याकडे, 2. कोणकोणत्या, ए आणि कोणते, पी, ए आणि कोणते, पी. तर पुन्हा एकदा तुलना झाली, टक्क्यात आहे, टक्क्यात असेल तर काय करणार, शेकडा, शेकडा म्हणजे एका दिवसाचं काम. तर कोणाची तुलना आहे बघा रे, ए हा पी पेक्षा, ए हा पी पेक्षा, म्हणजे पीला मानावं लागेल, ज्याच्यासोबत तुलना त्याला माना, याला 100. तर हा अधिक, अधिक म्हणजे येणार काय रे, 130. बघा यानं 100 वस्तू बनवल्या तर हा बनवला किती, 130. क्षमता म्हणजे स्पीड, यानं 100 वस्तू बनवल्या तर हा बनवतो किती, 130. मग इथं मोठी संख्या आपण लहान करूया, 0ला 0 गेलं म्हणजे हा वस्तू बनवतो किती, 13. हा बनवतो किती, 10. आता बघा दोघे मिळून बनवणार किती, मग 10 आणि 13 मिळून बनणार किती, 23 वस्तू. म्हणजे याच्या काम आणि याचं काम, या दोघांच्या कामाची बेरीज भरते किती, 23. तर करणार काय, आता बघा प्रश्न काय सांगितला आहे, काम केले कोणी माहितीत, ए न केले आणि त्याला दिवस किती लागलेत, एला दिवस किती लागलेत, 23. एला 23, एचं दिवसाचं काम किती आहे, 13. एचे 13चं काम आहे, त्याचं एकूण काम काय निघणार बघा रे, एकूण काम दिवसाच्या 13 वस्तू असं मिळून तो 23 दिवस करतोय. 13 गुणिले 23, 13 गुणिले 23 भागिले हेच काम करायचं आहे कोणाला, ए व पी मिळून. आणि ए आणि पी मिळून, ए व पी मिळून, ए अधिक पीचं काम आहे किती रे, 23 वस्तू. यानं भागा, भागिले 23. 23ला 23 गेले, या प्रश्नात उत्तर आलं
13 दिवस. झालं का नाही सोपं आता? किती आलं उत्तर? 13 दिवस. 13 दिवस. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. बघा पुन्हा एकदा, ज्याच्यासोबत तुलना त्याला माना. टक्के म्हणून मानायचं किती? 100%. तर याला 100 वस्तू बनवतो, टक्के 100%. 100 वस्तू बनवतो तर हा बनवला किती? 25% 30% अधिक क्षमतेने, म्हणजे बनवला किती? 130. याच्या 100 वस्तू, याच्या 130. शून्याला शून्य गेले, 10 वस्तू, 13 वस्तू बनल्या किती? 23. तर बघा ए आणि पी मिळून बनवला किती? 23 वस्तू. तर एका दिवसाचं काम 13 गुणिले काय आलं? 23. 13 गुणिले 23 भागिले हे काम कोणाला करायचं आहे? दोघांना मिळून. दोघांचं काम किती आहे? 23. 23ला 23 गेले, उत्तर किती आलं? 13. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. ए व बी मिळून एक काम किती दिवसात संपवतात? 12. बी ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करत असेल त्याच्या 203 पट दिवस एला ते काम पूर्ण करण्यास लागतात. तर एला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतील? तुम्हाला एक हिंट सांगतो, तोंडी उत्तर आता याच्यात. लक्षात ठेवा, ज्या वेळेस 2 व्यक्ती काम 12 दिवसात संपवतात, हा मुद्दा पाण्याच्या टाकीत आणि या प्रकरणामध्ये खूप वेळा येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, 2 व्यक्ती जर 12 दिवसात करत असतील तर करायचं काय? तर लक्षात ठेवा की एकाला 20 दिवस आणि एकाला असतात 30 दिवस. एकाला 20 दिवस आणि एकाला किती दिवस येतात? 30. एकाला 20 आणि एकाला किती असतात? 30. तर लक्षात ठेवा, एकाचं उत्तर असणार आहे 20 आणि एकाचं उत्तर 30. आता हे सोडवायचं कसं बघा. तर इथं ए आणि कोण आहे? बी. मी सांगितलं काय, पट असेल तर एका दिवसाचं काम. अजून एक वाक्य सांगतो, ते एक वाक्य लक्षात ठेवायचं. आता ज्या वेळेस उदाहरणामध्ये पट हा शब्द आला, लक्षात ठेवा हे वाक्य तुम्हाला वयवारी असेल, नफा तोटा असेल, गुणोत्तरात पण कुठे कुठे येणार आहे तुम्हाला, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पट हा शब्द येणार आहे किंवा स्थानिक किमतीमध्ये येतं. तर आपल्याला पट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर पट आलं, जर उदाहरणामध्ये पट हा शब्द असेल तर करायचं काय? ज्या संख्येचा किंवा ज्या संख्येचा प्रथम उल्लेख ती संख्या अंशात लिहावी व नंतरची संख्या छेदात लिहावी. हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी याचा वापर करायचा असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, पट असं जर आलं तर ज्या संख्येचा प्रथम उल्लेख असतो ती संख्या नेहमी कुठे लिहिली जाते? अंशात. अंशात काय लिहायचं? पहिला उल्लेख असणारी, व नंतरची संख्या कुठे लिहिली जाते? छेदात. हे वाक्य जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे वापरायचं असणार आहे. तर आता या उदाहरणामध्ये पण तेच आले का नाही बघा. पट हा शब्द आलाय. पट आलं का आपण एका दिवसाचं काम घेतोय, परंतु पटला अजून एक आपण वाक्य तयार केलं, ते वाक्य आपण आता लक्षात ठेवणार आहे. काय सांगितलंय? बी ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करत असेल त्याच्या 203 पट दिवस एला. म्हणजे पहिला उल्लेख कोणाचा आहे? बीचा. म्हणजे बी कुठं असणार आहे? अंशात. बी आला अंशात म्हणजे आलं किती येते? 2 वस्तू. आणि अनंतर आहे म्हणजे इथं आलं किती रे? 3 वस्तू. झालं का नाही सोपं? यानं 2 वस्तू बनवल्या, यानं किती बनवल्या? 3. याच्या 2, याच्या 3. तर दोघे मिळून म्हणजे होणार किती वस्तू रे? 2 आणि 3 5 वस्तू. आता उदाहरणात सांगितलंय काय? दोघांनी मिळून ते काम केले किती दिवसामध्ये? दोघांनी मिळून काम किती दिवसात केले? 12. दोघे मिळून एका दिवसाला काम किती करतात? एका दिवसाला 5 वस्तू. एका दिवसाला किती वस्तू? 5. तर 12 दिवसात होणार किती? 12 गुणिले 5 भागिले. हेच काम कोणाला करायचं आहे आता? अला. अची क्षमता किती आहे? 3. 3 न भागलं का आपल्या प्रश्नाचं उत्तर? 3 एके 3, 3 चौक 12. उत्तर आलं 4 पंचे 20 दिवस. प्रश्नाचं उत्तर आलं किती? 20 दिवस. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. जर तुम्ही या प्रश्नासाठी एक्सची जर पद्धत घेऊन गेला तर करायचं काय? बघा आता एक्सची पद्धत. अ आणि ब काय म्हटलंय बघा रे आपल्याला.
ब ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करत असेल, परंतु ब चे दिवस माहीत आहेत का आपल्याला? नाहीत. मग ब चे दिवस आपल्याला मानावे लागतील. ब चे दिवस बी चे दिवस काय येणार बघा रे? बी चे दिवस. बी बरोबर काय येणार बघा रे? आता बी चे दिवस माहीत नाहीत तर काय मानले आपण? एक दिवस. तर ए चे दिवस काय येणार बघा रे? ए चे दिवस काय बघा रे? ब एकटा जितक्या दिवसात करत असेल त्याच्या 203 पट दिवस एला लागतात. म्हणजे त्याच्या या दिवसाच्या 203 दिवस कोण लागतात? एला. म्हणजे ए चे दिवस किती आले? 2/3. आता पुन्हा काय सांगितलं आपल्याला? दोघांनी मिळून काम किती दिवसात केले? 12. दोघांनी म्हणजे दोघांच्या कामाची बेरीज. चला करूया आपण. एका दिवसाचं काम किती असणार? 1/12 बरोबर याचं किती असणार? 1/x अधिक ब चे किती असणार? 1/2x भागिले किती? 3. तर आता हे होणार काय? उलट होणार. बघा याला छेद काय नाही तर छेद काय असणार आहे? 1. बघा आता इथं झालं काय? हे छेद काय होणार? उलट होणार. म्हणजे 3 आहे ते कुठे जाणार? अंशात. याला छेद असतानाच ऑलरेडी किती दिला आहे? 3. पुन्हा येण्याची गरज आहे का? नाही. या भागाकार जागेवर काय येणार? गुणाकार. हे होणार काय? उलट होणार. 1/12 बरोबर 1/x अधिक काय येणार? 3/2x. आता या दोघांचा काय करायचा आहे? पाया समान. या दोघांचा पाया काय करायचा आहे? समान. तर याला किती गुणावं लागेल? 2. तर यालाही 2. म्हणजे होणार काय बघा रे आता इथं? 1/12 बरोबर 2 1 2 अधिक 3 भागिले काय येणार बघा रे? 2x. हे सोडवत जाऊया आपण. चला फाइंड करूया आपण. 1/12 बरोबर काय येणार बघा रे? 5/2x. आणि यांचा काय करा आता? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार काय येणार? 2x 1 2x बरोबर 12×5 60. तर आलं काय बघा रे आता इथं? किती येणार इथं? 2x. 2x बरोबर काय आला बघा रे इथं? तर 60/2. x बरोबर आला किती रे? 30. x बरोबर किती आलं? 30. x म्हणजे कोण आहे? ब चे दिवस भेटले किती? 30. तर आपल्याला काढायचे आहेत कोणाचे? अ चे दिवस. मग अ चं वाक्य काय बघा रे? अ बरोबर काय सांगितलंय? 2x. अ चं वाक्य काय? 2x भागिले किती आहे? 3. बरा तिथे किंमत 100. 2 गुणिले काय येणार? 30/3. 3 1 3 3 1 3 0 0 बेधाय 20. आलं का नाही उत्तर? 20 दिवस. पण याला हा अख्खी कन्सेप्ट सोडवेपर्यंत आपलं उत्तर एका सेकंदात निघून जाते. त्यासाठी तुम्हाला 2 वाक्य लक्षात ठेवायचे आहे. त्यापैकी पहिलं वाक्य काय? पट जर आलं तर करायचं काय? उदाहरणामध्ये पट असा शब्द आला तर काय केलं जातं बघा? ज्याचा पहिला उल्लेख ती संख्या अंशात असते आणि ज्याचा उल्लेख नंतर केला जातो ती संख्या छेदामध्ये असते. अंशात कोण असतं? प्रथम उल्लेख असणारी संख्या आणि छेदात असतो नंतर उल्लेख केलेली संख्या. गणितामध्ये हे लक्षात ठेवा. आणि दुसरं वाक्य एक आहे. दुसरं वाक्य लक्षात काय ठेवायचं की जर आपण पट गुणोत्तर शेकडा जर आलं तर ते आपण काय करतो? एकाच दिवसाचे काम मानतो. पट गुणोत्तर शेकडा 3 कन्सेप्ट मी आत्तापर्यंत तुम्हाला शिकून काढलेत. त्या 3 कन्सेप्टमध्ये तुम्हाला पट गुणोत्तर शेकडा आलं तर करायचं काय? एका दिवसाचं काम म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वाक्य या वाक्यावरील आधारित उदाहरण आपण पूर्णपणे कंप्लीट केले ते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं की 20 दिवस. 20 दिवस कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 20 दिवस. आणि जर म्हणलं असतं बचं तर बचं आलं असतं किती? 30. आपण बघा इथं सोडवलंय. बचे दिवस किती आले? 30. या पद्धतीने आपण गेलो असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न टॅकल करता येतो आणि हा प्रश्न सोडवता येईल. तर हा प्रश्न व्यवस्थितपणे बघा. आपली एक कंडिशन पूर्णपणे आता संपलेली आहे. कोणती कंडिशन पूर्णपणे संपली बघा रे? तर जर उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये पट गुणोत्तर व शेकडा असेल तर ही कंडिशन आपण पूर्णपणे संपवली. तर तेच एका दिवसाचे काम मानावे. तेच एका दिवसाचे काम मानावे. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपण पूर्णपणे संपवलेली आहे. लक्षात ठेवा, आपण ही कंडिशन पूर्ण संपवली. याच्यामध्ये आपण काय करतोय? एका दिवसाचे काम मानतोय.
त्यानुसार आपण उदाहरणं घेतली, त्याच्यावरती आधारित टाईप घेतले, संभाव्य प्रश्न घेतले जे परीक्षेला वारंवार येतात आणि परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न आपण ॲडव्हान्समध्ये पण घेतले, 2 व्यक्ती 3 व्यक्तींवरती. तर आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजेत. आता याच्या पुढचा जो पार्ट असणार आहे तो पार्ट असणार आहे लसावी या कन्सेप्टला. तर लसावी या कन्सेप्टवरती आपल्याला उदाहरणं जास्तीत जास्त प्रमाणात असणार आहे. साधारणतः 15 ते 20 उदाहरणं त्या टाईपवरती आपल्याला सोडवायचे आहेत. तर टाईप कोणता आहे बघा रे, बघा टाईप कोणता असणार आहे, जर वेळ ही दिवसात असेल तर करायचं काय, लसावी काढायचं आहे. लसावी काढून आपल्याला ती कंडिशन सोडवायची असणार आहे. परंतु हा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करतोय आणि तो पूर्णपणे भाग आपण एकाच लेक्चरमध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. लसावी या कंडिशनवरती आधारित म्हणजे काम सोडून जाणे, कामाला रिवर्स येणे, किंवा बघा 2 कामगार असतात, पहिला व्यक्ती काय करतो, काम घेतो, 10 दिवसानंतर काम सोडून जातो, तर शिल्लक काम ब ला करायचं असतं, शिल्लक काम ब किती दिवसात करेल, या टाईपचे जे काय प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्णपणे कव्हर करूया. तर थांबूया. थँक्यू.